दैनिक ऐक्य मेडिको सोशल. लेखन आणि अभिवाचन जगदीश हिरेमठ. चला मोजू 1 ते 10. एका ऑफिसमध्ये एक ज्युनियर मॅनेजरला उशिरा येण्याची खोड असते. बॉसनी त्यांना 2दा-3दा तंबी पण दिलेली असते. एकदा हेड ऑफिसवरून लोक येणार असतात. बॉसची टेन्शननी थोडी घालमेल होत असते. त्या दिवशी नेमका हा ज्युनियर मॅनेजर 30 मिनिटं उशिरा येतो. तो येईपर्यंत बॉसची तगमुग शिगेला पोचलेली असते. आल्याबरोबर तडकाफडकी त्याला कामावरनं काढून टाकतात. गेली 20 वर्षांचं व्यावसायिक नातं एका क्षणात संपवलं जातं. ऑफिसच्या गणितामधला हा एक महत्वाचा अंक गेल्यामुळे पाहुण्यांसमोर पंचायत व्हायची ती होतेच. संध्याकाळी बॉसला उपरती होते. ज्युनियर मॅनेजरच्या घरी पोचले. रागाच्या क्षणात क्षणिक निर्णय झाला म्हणाले. परत सन्मानाने घेऊन आले. ऍक्टिंग ऑन इम्पल्स म्हणजे आकस्मिक विचाराने घेतलेला निर्णय बराचदा भावनिक इमोशनल असतो, तात्कालीन असतो. त्यात चुका होण्याची शक्यता असते, पण तरीही असे निर्णय पदोपदी घेतले जातातच. अर्थात तडकाफडकीचा निर्णय आणि मग सावरासावरी हा जरी या पॉडचा विषय असला तरी त्याचा हल्लीच्या राजकारणाशी काहीही संबंध नाही असं म्हणू तरी. उर्मी उमाळ्याने घेतलेले भावनावश निर्णय म्हणजेच इम्पल्सिव्ह निर्णय किंवा वर्तणूक. असं वाटतं की जेवढी मनाची उन्नती होते तेवढे असे निर्णयच कमी व्हायला लागतात. आपलं एकदा डोकं सटकली की काय खरं नाही असं स्वतःचं कौतुक करून घेणारी मंडळी असतात. पण या वाक्यांमध्ये आपलं, मी, माझं हेच खूप डोकावत असतं. काही मनासारखं झालं नाही, घरात आलेल्या पाहुण्याचा वास आवडला नाही, तरी संस्कारी श्वान म्हणजे कुत्रा पण गुरगुरतानी चावतं. भूक, झोप, तहान इत्यादी मूलभूत बाबतीत प्राणीवर्गाचं कोष्टक निसर्गाने बनवलेलं असतं. मिळालं नाही तर ओरबाडायचं, भांडायचं हे त्यांच्या सिस्टीममध्येच असतं. आणि या ठोकताळ्याच्या पलीकडे जाण्याची त्यांची हुशारी नसते. त्यामुळे जनावरांची इम्पल्सिव्ह वर्तणूक ही नैसर्गिक मानली जाते. पण आपण माणसं म्हणे प्रगत आहोत. आपल्यातलं जनावर म्हणजे ईड जरी उफाळलं तरी तारतम्याने वागण्याची बुद्धी आपल्याला आहे. त्याला आपण सुपर इगो म्हणतो. माणूस सोशल ॲनिमल आहे. म्हणजेच कळपामध्ये समुदायात राहायचं तर मानवासारखं राहायला हवं. म्हणजेच जनावर पण किंवा इम्पल्सिव्हपणाला वेसण घालायला लागतं. क्षणिक डिसिजन म्हणे हृदयातून घेतला जातो आणि विचारपूर्व निर्णय मेंदूतून. ही वाक्यच खरं शास्त्रात बसत नाही, पण समजावून सांगायला रूपक म्हणून बरी असतात. 3 इडियट्स सिनेमामध्ये फ्रॉम द हार्ट, फ्रॉम द ब्रेन असं काही खूप वेळा युक्तीही वापरलेली आहे. त्याचा खूप उदो झाला, पण मला ही युक्तीच इडियट वाटते. शाळेत गुरुजी सांगायचे 1 ते 10 आकडे मोजा आणि मग रिॲक्शन द्या. 10 ते 1 उलटे मोजायला सांगायचं कधी कधी. 60 नंतर हा प्रयत्न उलटं मोजायचा करू नका. उलटं मोजताना कधी कधी 8 नंतर एकदम 35 वगैरे मोजले जातात. थोडक्यात प्रश्न कळला आणि उत्तर तयार झालं तर या 2 विचारांमधली गॅप लांबवायची. 1 ते 10 मोजायचं. हे अर्थात विचारांबद्दल खरं आहे, शारीरिक कृतींबद्दल नाही. चुकून इलेक्ट्रिक शॉक लागला तर हात काढून घेताना 1 ते 10 मोजायला लागलंय तर 1, 2, 3 नंतर एकदम 35च आठवतील. क्षणिक आकस्मिक निर्णयाचे फायदे असतातही. परखड दिलेले उत्तर, सुचलेली शब्दकोटी, त्यातून होणारा फायदा. सचिन तेंडुलकरला एकदा विचारलं गेलं की तुझ्या टॅलेंट आहे म्हणजे काय आहे. त्याच्यावर त्याचं उत्तर होतं की गोलंदाजाच्या हातातून बॉल सुटून बॅटवर येईपर्यंत 1 सेकंदापेक्षाही कमी वेळ असतो. तेवढ्यात पुढे जायचं, मागे यायचं का वाकायचं असा निर्णय घ्यायला लागतो. तो क्षणिक निर्णय मला इतरांच्या आधी सुचतो, त्याला टॅलेंट म्हणतात. म्हणजे क्षणिक निर्णयाचे फायदे असतातच हे मला सांगायचंय. पण या प्रकारच्या वर्तणुकीचे तोटे जरा जास्तच असतात. पून से गई व हौद से नहीं आते. म्हणजेच भावनेच्या भरात मारलेला एका शाब्दिक बाण असा बसतो की 100 वेळा सॉरी म्हणून सुद्धा दुरुस्त होत नाही. भेटलेल्या व्यक्तीच्या वजनावर, तिरळेपणावर, रंगावर आकस्मिक कॉमेंट सुटू शकते. नंतर सॉरी म्हणायला लागू नये असं वाटत असेल तर पहिला हा इम्पल्स रोखावा लागतो.
त्याला जागरूकता, अवेअरनेस, माइंडफुलनेस वगैरे म्हणतात. अशी सजगता हवी की मी इम्पल्सिव्ह रिॲक्शन देतो आहे हे स्वतःला कळायला हवं. मी पार्लरमध्ये जाऊन आले असं बायको म्हणाल्यावर काय बंद होतं का पार्लर? अशी इम्पल्सिव्ह रिॲक्शन कंबरड्यापासून काडीपर्यंत काहीही तोडू शकते. अनावधानाने नको तिथे कटाक्ष जाऊ शकतो, पण टक लावून बघणं टाळणं हे जागरूकतेच्या हवाली असते. यामध्ये म्हणे फक्त 3 सेकंदाचा फासला असतो. कटाक्ष 3 सेकंद चालू राहिला तर त्याचं टक मध्ये रूपांतर होतं. वेडात दौडले वीर मराठे 7 यामध्ये मोठ्या सैन्यावरती धावून गेलेल्या आणि धारातीर्थी पडलेल्या 7 वीरांची गाथा आहे. हे 7 वीर इम्पल्सिव्ह न होता समजा पळून जाऊन वाचले असते तर स्वराज्याला कदाचित जास्त फायदा झाला असता का? तर मंडळी, चला सजग होऊ. वय वाढल्यानंतर फक्त म्हातारच व्हायचं नसेल तर 1 ते 10 मोजायला शिकू आणि मगच निर्णय घेत जाऊ.